So today the new topic is the infertility. याची व्याख्या काय आहे पहा? What is the definition? It is the inability to conceive naturally after having regular unprotected sexual intercourse. म्हणजे काय पहा? It is the inability to conceive naturally after having regular unprotected sexual intercourse. म्हणजे काय की दररोज किंवा रेग्युलर नियमित संभोग प्रक्रिया होत असून सुद्धा काय न होणे, अपत्याची प्राप्ती न होणे. कन्सीव म्हणजेच काय तर गर्भधारणा, त्याला आपण म्हणत असतो एम्ब्रिओ फॉर्मेशन, कन्सीव. मग एवढे सारे अथान प्रयत्न करून सुद्धा काय न होणे, गर्भधारणा न होणे. गर्भधारणा नाही झाली तर प्रेग्नन्सी राहणार नाही. मग अशा परिस्थितीला आपण म्हणत असतो इन्फर्टिलिटी. इट इज द इनॅबिलिटी टू कन्सीव नॅचरली आफ्टर हॅव्हिंग रेग्युलर अनप्रोटेक्टेड सेक्सुअल इंटरकोर्स. अनप्रोटेक्टेड म्हणजे काय की डायरेक्ट सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन पेनिस ऑफ मेल अँड दी वजायना ऑफ दी फिमेल. मग आता कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी. व्हॉट आर दी कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी? व्यंधत्वाचे कोणते कारण असू शकतात? मग आता एकतर कारण असेल मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये, एकतर दोष असेल मेल पार्टनरमध्ये किंवा फिमेल पार्टनरमध्ये. मग महिलेमध्ये जर दोष असेल तरीसुद्धा ओव्हम व्यवस्थित तयार नाही होणार आणि फर्टिलायझेशन होणार नाही. जर मेल पार्टनरमध्ये, पुरुषामध्ये जर दोष असेल तर स्पर्म डिफॉल्टी असतील, त्याच्यामुळे फर्टिलायझेशनमध्ये बाधा येईल. मग आता हे कोणते कोणते दोष आहेत ते आपण पाहू. मग कॉजेस पहा, इन मेल अँड इन फिमेल. मग आता मेलमध्ये कॉजेस असू शकतात लेस स्पर्म्स काउंट. मग आता स्पर्मची संख्या जर कमी असली, आपल्याला माहिती आहे नॉर्मल संख्या किती असते, 300 to 400 मिलियन्स पर इजॅक्युलेशन. एका इजॅक्युलेशनमध्ये 300 ते 400 मिलियन्स काय असतात, स्पर्म्स असतात. मग आता याची संख्या जर कमी झाली, स्पर्म्सची संख्या जर कमी झाली, शुक्राणूंची संख्या जर कमी झाली तर काय होईल, फर्टिलायझेशन होणार नाही. कारण की संख्या कमी आहे, त्याच्यामुळे भरपूर स्पर्म तर किल होऊन जात असतात. आपण बघितलं आहे ऑलरेडी फर्टिलायझेशन प्रोसेस की फर्टिलायझेशनसाठी भरपूर स्पर्म पाहिजे असतात, कारण मोस्ट ऑफ द स्पर्म जे असतात हे डिस्ट्रॉय होऊन जात असतात युटेरस आणि व्हाजायनामध्ये. म्हणून कमी स्पर्म जर असले तर व्यवस्थित फर्टिलायझेशन होणार नाही. ठीक आहे, आणि फर्टिलायझेशनचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून लेस स्पर्म काउंट. इफ देअर इज लेस स्पर्म काउंट, इफ देअर इज डिफिशियन्सी ऑफ स्पर्म, then there will be no sperm available for the fertilization. Hence, this less sperm count may cause infertility. Then another cause is the impotency. त्याच्यानंतरचा कॉज आहे इम्पोटेन्सी. मग इम्पोटेन्सी म्हणजे काय? इट इज द इनॅबिलिटी टू इरेक्ट द पेनिस. पेनिसची साईज जी आहे ती याच्यामध्ये मोठी होत नाही. इट इज द इनॅबिलिटी टू इरेक्ट द पेनिस. मग आता ही अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये पेनिसची साईजच मोठी होत नाही. मग पेनिसची साईज जर मोठी नाही झाली तर तो पूर्णपणे सर्विक्सपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि जे स्पर्म आहे ते आतमध्ये रिलीज होणार नाही. मग इम्पोटेन्सीमुळे काय होऊ शकते, इट मे बी द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी. ठीक आहे, इम्पोटेन्सी. त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह स्पर्म. Defective sperm is also one of the cause for the infertility. Defective sperm म्हणजे काय, जर स्पर्मच्या रचनेमध्ये जर काही त्रुटी असतील, तर त्याच्यामुळे काय होईल की हे स्पर्म हे मोटाईल नसतील, म्हणजे यांची मोशन व्यवस्थित होणार नाही त्रुटी असल्या तर. मग मोशन व्यवस्थित झालं नाही
त्यांचं कॅपॅसिटेशन होत नाही व्यवस्थित. आपण बघितलं ऑलरेडी फर्टिलायझेशन कसं होत असते त्याच्यामध्ये. मग डिफेक्टिव्ह स्पर्म असले, ठीक आहे, स्पर्ममध्ये जर ज्याची रचना जर व्यवस्थित नसली तर स्पर्म काय करू शकणार नाही, व्यवस्थित फर्टिलायझेशन करू शकणार नाही. म्हणून डिफेक्टिव्ह स्पर्म सुद्धा काय आहे, इट इज वन ऑफ द कॉज फॉर इनफर्टिलिटी. देन हार्मोनल इम्बॅलन्स. We know the FHS hormone, follicle stimulating hormone, what is the use of it in male? The FHS causes development of sperm or spermatogenesis. Spermatogenesis साठी सर्वात महत्त्वाचा हार्मोन आहे FHS. की FHS काय करत असते, इट स्टिम्युलेट्स स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया, त्याला ती चालना देण्याचं काम करत असते. मग FHSची जर कमतरता झाली तर स्पर्मॅटोजेनेसिस होणार नाही. स्पर्मॅटोजेनेसिस झाली नाही तर स्पर्म तयार होणार नाही, आणि नो स्पर्म तर नो फर्टिलायझेशन. नो फर्टिलायझेशन नो प्रेग्नन्सी, म्हणजेच काय तर इनफर्टिलिटी. मग हार्मोनल इम्बॅलन्स हा सुद्धा कॉज असू शकतो. त्याच्यानंतर मेंटल और सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. काही मानसिक समस्या जर असल्या तर त्याच्यामुळे सुद्धा याचा प्रभाव पडू शकतो रिप्रोडक्शनवर. आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बघितला आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर तुम्हाला सांगितलं होतं पहा की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इट इज द टोटल वेलबिंग ऑफ पर्सन इन ऑल द अस्पेक्ट्स ऑफ हेल्थ, ऑल द अस्पेक्ट्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे कोणत्या कोणत्या अस्पेक्ट, तर मेंटल अस्पेक्ट, फिजिकल अस्पेक्ट अँड सोशल अस्पेक्ट. मग मेंटल अस्पेक्ट्स जे आहे, मानसिकदृष्ट्या जर त्याचं आरोग्य व्यवस्थित नसलं तर याचा परिणाम पडू शकतो, याचा प्रभाव पडू शकतो रिप्रोडक्शनवर, प्रजनन संस्थेवर याचा प्रभाव पडू शकतो. म्हणून हा सुद्धा एक कॉज आहे महत्त्वाचा. कशामध्ये, इनफर्टिलिटीमध्ये. तर हे झाले कॉजेस इन केस ऑफ मेल. ठीक आहे. त्यानंतर फिमेलमध्ये काय कॉजेस असतील, तर फिमेलमध्ये एक डिसऑर्डर आहे, त्याचं नाव आहे PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. मग हा जो डिसीज आहे PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, याच्यामध्ये फिमेलच्या ओव्हरीच्या आत असे सिस्ट तयार होत असतात. अशा फ्लूइड फिल्ड कॅव्हिटीज तयार होत असतात. सिस्ट म्हणजे काय, की फ्लूइड फिल्ड कॅव्हिटीज और वेसिकल्स, असे काही गोलाकार स्ट्रक्चर याच्या आतमध्ये तयार होत असतात फिमेलच्या ओव्हरीमध्ये. आणि या गोलाकार स्ट्रक्चरच्या आतमध्ये पाण्यासारखा पदार्थ साचलेला असतो, फ्लूइड फिल्ड कॅव्हिटीज. त्यांना आपण म्हणत असतो सिस्ट. मग या ओव्हरीच्या आतमध्ये असे अनेक सिस्ट तयार झालेले असतात, मेनी सिस्ट. मग मेनीला काय म्हणतो आपण, पॉली. ठीक आहे, पॉली म्हणजे अनेक. मग असे अनेक सिस्ट त्याच्या आतमध्ये तयार होतात. मग सिस्ट तयार झाल्यामुळे फॉलिकल डेव्हलपमेंटला काय होत असते, याला फॉलिकल डेव्हलपमेंटला विरोध होतो, रेझिस्टन्स तयार होते फॉलिकल डेव्हलपमेंटला. आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिन्याला फॉलिकल डेव्हलप होत असतात. मग फॉलिकल व्यवस्थित तयार नाही होत, फॉलिकल व्यवस्थित तयार नाही झाले तर ओव्हम तयार होणार नाही. ओव्हम तयार नाही झाला तर ओव्युलेशन होणार नाही. ओव्युलेशन झालं नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणजेच काय तर इनफर्टिलिटी तयार होईल. मग PCOS हा जो आजार आहे याच्यात सुद्धा काय तयार होते, इनफर्टिलिटी. मग PCOS, व्हॉट इज PCOS? It is the polycystic ovarian syndrome. What happens in it? In this disease, there are many vesicles or cavities containing fluid. It is called as the cyst, and this cyst causes disturbance in the development of follicle. Thereby, there is no ovulation. There is no ovulation, then there is no fertilization, and there is no fertilization, then there is no pregnancy, and that's why the condition called infertility. मग आता त्याच्यानंतरचा कॉज आहे हार्मोनल इम्बॅलन्स. Again, if there is deficiency of FHS in case of female, then there will be no development of follicle. If there is no development of follicle, there is no ovulation. If no ovulation, there is no fertilization. No fertilization, there is no pregnancy. मग हार्मोनल इम्बॅलन्स, हार्मोनमध्ये जर कमतरता झाली, कोणत्या हार्मोनमध्ये, शक्यतो FHS मध्ये,
तर त्याच्यामुळे काय होऊ शकते की FHSची कमतरता झाली तर फॉलिकल तयार होणार नाही, आणि फॉलिकल तयार नाही झाली तर फॉलिकलमध्ये ओहम तयार होणार नाही, ओहमच नाही भेटला तर फर्टिलायझेशन होणार नाही, आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर प्रेग्नन्सी राहणार नाही, मग प्रेग्नन्सी न राहणे म्हणजेच काय तर इन्फर्टिलिटी. ठीक आहे, मग FHSमध्ये पण इनबॅलन्स होऊ शकते. ठीक आहे, जर एखाद्या वेळेस फर्टिलायझेशनही झालं, ठीक आहे, FHS नॉर्मल आहे, फर्टिलायझेशनही झालं, मग फर्टिलायझेशन झालं त्याच्यानंतर प्रेग्नन्सी टिकूनच नाही राहिली, मग टिकून ठेवण्यासाठी एक हार्मोन असते प्रोजेस्टेरॉन. जर प्रोजेस्टेरॉनची कमतरता झाली तर प्रेग्नन्सी टिकून राहत नाही, म्हणून प्रोजेस्टेरॉनचं सुद्धा इम्बॅलन्स जर झालं तरी सुद्धा इन्फर्टिलिटी राहू शकते, मग हार्मोनल इम्बॅलन्स. त्याच्यानंतर एंडोमेट्रायटिस हा असा डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये काय होते की जो एंडोमेट्रियम लेअर असतो कशाचा, युटेरसचा, त्यावरती सूज येत असते बाहेरून. मग सूज आल्यामुळे ज्याच्या शेवटी ITIS असते, ITIS त्याला आपण म्हणत असतो इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणे. मग एंडोमेट्रियम त्याच्या शेवटी ITS म्हणजे एंडोमेट्रियमवर काय नाही सूज येणे. मग एंडोमेट्रियमवर सूज आल्यामुळे काय होते, त्यासाठी काय होते की जे एंडोमेट्रियम आहे ते तयार राहत नाही व्यवस्थित. ठीक आहे, त्याचा थिकनेस व्यवस्थित वाढत नाही. मग एंडोमेट्रायटिस सुद्धा एक कॉज आहे कशासाठी, इन्फर्टिलिटीसाठी. त्यानंतर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, काही मानसिक समस्या जर असल्या तर या मानसिक समस्येचा प्रभाव सुद्धा होऊ शकतो रिप्रोडक्शनवर, जे आपण ऑलरेडी इथे मेलमध्ये पण डिस्कस केलं की मानसिक समस्यांचा प्रभाव पडत असतो आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर. म्हणून आपलं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर शारीरिक आरोग्य हे सुद्धा चांगलं असणं आवश्यक. मग हे झालं